शेतकऱ्यांच्या हितासाठी माझ्याबरोबर 26 उपोषणकर्ते होते. काल एका युवाची साखर 60च्या आसपास आल्यामुळे त्याला सलाईन लावण्यात आलं. त्यांचा बीपी वाढला होता आणि अजून एक व्यक्तीची साखर कमी झाली. मग आता आपल्या बरोबर 23 जण आहेत, मी धरून 24. डॉक्टरशी बोलल्यानंतर डॉक्टरचं मत आलं की माझी साखर 80च्या आसपास पाहिजे, जी सहसा 120 ही नॉर्मल असते, पण आता 80च्या आसपास आली. बीपी सुद्धा 100च्या खाली आहे. पण काही वेळापूर्वी मंत्री गिरीश महाजन साहेबांचा फोन आला होता. जळगाववरनं 1-1.5 तासापूर्वी ते निघालेले आहेत आणि माझा अंदाज आहे पुढच्या 2-1 तासामध्ये ते इथं पोहोचतील. डॉक्टरनी विनंती केली असली, माझा परिवार इथं असला, परिवारकडनं खास करून माझ्या पत्नीकडनं, माझ्या आईकडनं मला अनेक वेळा सांगण्यात येते की ORS खा, सलाईन लाव. तर त्यांची माफी इथं मी मागतो. जोपर्यंत मंत्री इथे येत नाही, माझी त्यांच्याबरोबर चर्चा होत नाही, तोपर्यंत मी सलाईन नाही तो ORS तिथे घेणार नाही. एकदा मंत्री साहेब इथे येऊ द्या, त्यांच्याशी चर्चा होऊ द्या आणि मग मी तिथं सलाईन तिथं लावेल. फक्त चर्चा सरकारबरोबर होणं ही अतिशय महत्त्वाची आहे. या अशा काळामध्ये स्वतःच्या लढाईमध्ये, स्वतःची म्हणजे तुमची, म्हणजे शेतकऱ्याची, कष्टकऱ्यांची, त्यांच्या मुलासाठी, त्यांच्या परिवारासाठी, मुलीसाठी जे तुम्ही सर्वजण या उपोषणामध्ये नाही तर या अन्नत्याग आंदोलनामध्ये जो पाठिंबा गेले 3 दिवस देत आलेला आहात, त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही आहात, तुम्ही लढताय. तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मुलं, मुली व माणसं सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत, पाठिंबा देत आहेत. म्हणून कुठं ना कुठेतरी सरकारमधून एक प्रतिनिधी 3ऱ्या दिवशी आपल्याला भेटायला इथे येणार आहेत. या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर ते मोगम आपल्याला कुठलंच आश्वासन देणार नाही याचा मला विश्वास आहे. त्यामुळे इथं येऊन ते आपल्याला सकारात्मक, चांगलं, ठाम असं एक आश्वासन देतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुढच्या 2 तासात ते इथं पोहोचतील. महाजन साहेब, मला आपल्याला विनंती आहे, सरकारमधले असले GR हा कसा आपल्या विरोधातला असला, अन्यायकारक असला, तरी शेवटी ते सरकार आहेत. त्यांना इथं येऊन देऊ, त्यांच्याशी चर्चा करू. GR बदलण्याची ताकद आज लोकांमध्ये 100% आहे. पण निर्णय जर लवकर घ्यायचा असेल तर सरकारकडनं निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सरकारचा प्रतिनिधी आल्यानंतर शांततेत त्यांचं आपण सगळं ऐकून घेऊ, आपलं मत त्यांना सांगू, त्यांच्याशी चर्चा करू आणि या पवित्र भूमीमध्ये, या विठोबारायाच्या भूमीमध्ये कधी ते मोघम आश्वासन देणार नाही असा विश्वास व्यक्त करून शेवटी पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांना या पवित्र भूमीमध्ये पूजा करण्यासाठी यावंच लागतं. आणि वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रातला आपण बघितला तर 99% वारकरी संप्रदाय हा शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्याच या पंढरीमध्ये मुख्यमंत्री जेव्हा जुलैमध्ये येतील पूजेसाठी, तेव्हा आज दिलेला शब्द त्यांना तिथं पूर्ण करावाच लागेल. त्याशिवाय मला माहिती आहे की इथले शेतकरी काय भूमिका त्यावेळेस तिथं घेतील. त्यामुळे मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. तुम्ही या लढाईला पाठिंबा दिला आणि मंत्री येऊस तर आपण थांबूया. काय चर्चा होती ते त्या ठिकाणी बघूया आणि मगच नंतर पुढचा निर्णय आपण घेऊया.